नमस्कार. आजच्या शिवचरित्र कथेला आपण सुरुवात करूयात. सूर्यालाही तेजोवलय असते. महाराज शिवाजीराजे यांच्याही जीवनाला एक विलक्षण तेजोवलय होते. ते होते जिजाऊ साहेबांचे. कर्तृत्वाच्या प्रचंड दुदुंभी निनादाच्या मागे सनई चौघडा वाजत असावा, तशीच शिवाजी महाराजांच्या जीवनाच्या मागे जिजाऊ साहेबांची सनई निनादत होती. जिजाऊ साहेब हे एक विलक्षण प्रेरक असे सामर्थ्य होते. महाराजांना जन्मापासून सर्वात जास्त मायेचा आशीर्वाद लाभला तो आईचाच. त्यांना उदात्त, उत्कट आणि गगनालाही ठेंगणी ठरविणारी महत्त्वाकांक्षी स्वप्ने वयाच्या अगदी लहानपणापासूनच पडू लागली. ती आईच्या सहवासातच महाराज लहानपणापासूनच खूप खूप मोठे झाले. त्यांचे प्रेरणास्थान पाठीवरून फिरणाऱ्या आईच्या मायेच्या हातातच होते. अगदी अलिप्त मनाने या आईच्या आणि मुलाच्या जीवनाचा अभ्यास केला तर जिजाऊ साहेबांची कधी दृश्य तर कधी अदृश्य, म्हणजेच कधी व्यक्त झालेली तर कधी अव्यक्त राहिलेली प्रेरक शक्ती अभ्यासकांच्या प्रत्ययास येते. प्रतिपच्छद लेखेव ही महाराजांची विश्ववंद्य मुद्रा केव्हा निर्माण झाली? आज तरी या मुद्रेचे अस्सल पत्र इसवी सन 1639 सापडले आहे. पण जिजाऊ साहेबांच्या बरोबर बोट धरून शिवाजीराजे पुण्यास वडिलांच्या जहागिरीचा अधिकृत अधिकारी म्हणून आले. त्याचवेळी म्हणजे इसवी सन 1637च्या अगदी प्रारंभी ही मुद्रा, प्रतिपच्छद लेखेव मुद्रा निर्माण केली गेली असली पाहिजे. या मुद्रेतील नम्र पण उत्तुंग ध्येयवाद खरोखरच गगनाला गवसणी घालणारा आहे. शुद्ध संस्कृत भाषेत असलेली ही कविताबद्ध मुद्रा प्रत्यक्षात कोणा संस्कृत जाणकार कवीकडून जिजाऊ साहेबांनी तयार करवून घेतली असेल. पण त्यातील अत्यंत नेटका आणि तेवढाच प्रखर आदर्श ध्येयवाद या बाल शिवाजीराजांपुढे अन अवघ्या युवा विश्वापुढे कोणी मांडला असावा? जिजाऊ साहेबांनीच. या आईचे जेवढे काही कार्य आणि कर्तृत्व आपणास अस्सल कागदोपत्री उपलब्ध आहे, ते वाचल्यावर आणि त्यांचे चिंतन केल्यावर हे आपणास निश्चित पटेल. आपणच विचार करून ठरवा. वयाच्या अवघ्या कोवळेपणापासूनच महाराजांचे मन कसा आणि कोणता विचार करत होते? तो विचार होता क्रांतिकारक बंडाचा, स्वातंत्र्याचा. आदिलशहा बादशहाचे पहिले फर्मान या स्वातंत्र्य बंडाच्या विरोधात सुटले. ते दिनांक 11 एप्रिल 1641 आहे. महाराज त्यावेळी 11 वर्षाचे होते. इतक्या लहान वयात प्रचंड सुलतानी सत्ताविरुद्ध स्वातंत्र्ययुद्धाचा विचार आणि नेतृत्व करणारा जगाच्या इतिहासात शिवाजीराजांशिवाय आणखी कोणी आहे का? एक मुलगा हे बंड करतो आहे. या बंडाची प्रेरणा त्या प्रतिपच्छद लेखेव मुद्रेत आहे. या मुद्रेमागे उभ्या आहेत जिजाऊ साहेब. पहा, पटते का? घरातील वडीलधारी व्यक्ती म्हणून सर्व अधिकार जिजाऊ साहेबांच्याच हातात होते. राज्यांना शिकवीत शिकवीत सर्व कारभार त्याच पाहत होत्या. पण तो शिवाजीराजांच्या नावाने न कचरता प्रत्येक भयंकर संकटाला तोंड देणारी ही आई आणि तिची सतत कणखरपणे टिकून राहिलेली मानसिकता आपण विचारात घेतली तरच हे सारे पटेल. जिजाऊ साहेब जरूर त्याचवेळी राज्यकारभारात सल्लामसलत देताना दिसतात. अफजलखानाचा पुरता म्हणजे निर्णायक सूड घेण्याचा सल्ला राजांना देतात. प्रसंगी सिद्दी जोहर विरुद्ध युद्धावर जाण्याची स्वतः तयारी करतात. आग्र्यास जाऊन राजकारण फत्ते करून या म्हणून राजांना या अवघड राजकारणात पाठबळ देतात. आग्राप्रसंगीचा स्वराज्याचा राज्यकारभार स्वतः जातीने सांभाळतात आणि प्रसंगी शाहिस्तेखानासारख्या अतिबळाच्या शत्रूविरुद्ध स्वराज्याची उत्तर सरहद्द सांभाळतात. हे आपण पाहिले की या आईचं कणखर मन आपल्या लक्षात येते. अत्यंत साध्या आणि सात्विक आचारविचाराच्या या आईचा संस्कार किती प्रभावी ठरला हे शिवचरित्राच्याच साक्षीवरून लक्षात येते. महाराज आग्र्याहून आल्यानंतर जिजाऊ साहेबांनी राज्यकारभारात प्रत्यक्ष कुठेच भाग घेतलेला दिसत नाही. पण आईपणाच्या नात्याने स्वराज्याच्या संघटनेवर त्यांची सतत पाखरं दिसते. विठोजी नाईक शिळमकर वा तानाजी मालुसरे यांच्या बाबतीत त्यांनी दाखवलेली माया ममता अगदी बोलकी आहे. त्यांच्या उदात्त आचारविचारांचा प्रभाव तेजोवलयासारखा शिवाजी महाराजांच्या जीवनात दिसून येतो. जिजाऊ साहेब मरण पावल्या आणि
महाराजांचा आनंद कायमचा मावळला. जिजाऊसाहेबांच्या मरणानंतर त्यांच्या खाजगी खजिन्यात 25 लाख होन म्हणजे सुमारे 1 कोटी रुपये शिलकीत ठेवलेले लक्षात आले. ही नोंदही बोलकी आहे. इंग्लंडच्या इतिहासात "ओ जॉर्ज, यू ट्राय टू बी ए रिअल किंग" असं सांगणाऱ्या एका इंग्लिश राजमातेचं अपार कौतुक केलं जातं. वास्तविक या जॉर्जचा संघर्ष होता स्वतःच्याच पार्लमेंटशी, कोणा आक्रमक परकीय शत्रूशी नव्हे. नेपोलियनच्या आईचंही कौतुक फ्रेंच चित्रकारांनी कलाकृतीत रंगविले. अशी आणखीही काही उदाहरणे देता येतील. आमचे मात्र जिजाऊसाहेबांच्या उदात्त आणि प्रेरक अन तेवढ्याच उपभोगविन्मुख अन प्रसिद्धीविन्मुख चरित्राकडे जेवढे चिंतनपूर्वक लक्ष जावयास हवे आहे, तेवढे गेलेले नाही. रायगडावर पाचाड येथे जिजाऊसाहेबांची समाधी महाराजांच्याच वेळी बांधली गेली. अगदी साधी समाधी, पण तीही पुढे कोसळली. फलटणच्या श्रीमंत मालोजीराजे आणि श्रीमंत सौ. लक्ष्मीबाई राणीसाहेब यांनी या समाधीचा जीर्णोद्धार केला. म्हणूनच ही समाधी आज आपल्यापुढे उभी आहे.